नमस्कार मैत्रिणींनो, मी शर्मिली. आज बनवलं ते मस्त असं वडा कोंबडा. तुमच्यावर रेसिपी शेअर करूया. मोहिनी पुराण क्रिएशन चॅनलमध्ये वड्याची रेसिपी मी बऱ्याच वेळा दाखवली आहे, पण ही रिक्वेस्टेड रेसिपी होती, त्यामुळे तुम्हाला आज परत दाखवते आहे. इथे मी चिकन फोडणीला टाकून घेतलं होतं. आता आपण त्याचं सुक्कं बनवणार आहोत. कांदा भाजून घेतला आहे. आपण आता त्यामध्ये सर्व सुके मसाले घेणार आहोत. धना जिरा पूड घेतली होती, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल तिखट, हळद घेतलं. बस, बाकी आणखी काही नाही. कांद्यामध्ये हे छान परतून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचं आहे. आता कांदा खोबऱ्याचं नेहमीचंच वाटण म्हणजे कांदा खोबरं आलं लसूण आलं हे वाटण घेऊन परत एकदा परतून घ्यायचं. परत एकदा तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं. आता आपण ह्यामध्ये थोडासा चिकनचा स्टॉक घालूया, कारण कसं होतं चिकनची चव ही त्या स्टॉकमुळेच येणार असते. आता उकडलेलं चिकनही आपण त्यामध्ये घेऊया आणि मस्त अशी ग्रेव्हीवालं चिकन बनवून तयार झालेलं आहे. आपण आता वड्याच्या तयारीला लागणार आहोत. वड्याचं पीठ इथं मी आमच्या कोकणी पद्धतीने केलं आहे. आमच्या राजापूर साईडला मस्त असं आपल्या वड्याचं पीठ यामध्ये बाकी कोणतेही पदार्थ न वापरता फक्त तांदळाचंच बनवतात. चिकन आपलं तयार झालेलं आहे, बघू शकता. अगदी ग्रेव्हीवालं मस्त असं वड्याबरोबर खाण्यासाठी चिकन मस्त तयार झालेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर त्यामध्ये घातली आहे. आता वड्यासाठी मी इथं कोमट पाणी करायला ठेवलं आहे. आता एका पसरट भांड्यामध्ये आपण पीठ मळण्यासाठी घेऊया. इथे जे मी हे पीठ तयार केलं आहे ते फक्त तांदळाचं आहे, कारण आमच्याकडे फक्त तांदळाच्याच पिठाचे वडे बनवतात. तांदूळ घ्यायचे, त्यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ म्हणजे आपल्या प्रमाणानुसार घ्यायचं आहे. 1 किलो इथं मी जाडा तांदूळ घेतला होता, त्यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ घेतली होती. 1 चमचा मेथीदाणा घेतला होता. धने जिरे 2-2 चमचे घ्यायचे आणि मस्त असं पीठ सरसरीत दळून आणायचं. भिजवताना हे कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आणि अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. कारण कसं होतं, वड्याचं पीठ हे जास्त वेळ भिजेल तेवढे आपले वडे चांगले होणार आहेत. बघू शकता इथं मी छान असं तिंबून घेतलं होतं पीठ आणि आपण आता ते भिजलेलं पीठ थोडा वेळ झाकून ठेवूया. एक अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास भिजवून ठेवलं तरीही चालू शकतं. पीठ आता छान असलं मुरलं आहे. आता मी वडे थापण्यासाठी एक प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करणार आहे. पण माझी आजी जी पणजी होती ना, ती अगदी वडे थापण्यासाठी केळीच्या पानाचा वापर करायची. पण इथे कुठले केळीचे पाने हो, चला तर मग प्लास्टिकच्या पिशवीवरच थापून घेते. मस्त असा वडा आपल्या बोटानेच थापून घ्यायचा आहे आणि त्याला एक मध्ये सेंटरला असं होल पाडून घ्यायचं. आता तेलामध्ये सोडण्यासाठी वडा तयार करून घेतला. वडा हातावर घ्यायचा आणि तेलामध्ये अलगद सोडून द्यायचा. मस्त असा टमटमीत फुगून वर यायला हवा, तोपर्यंत आपण त्याला हलवायचं नाही आहे. नंतर जेव्हा वडा वर येईल तेव्हा आपण त्याला चमच्याच्या सहाय्याने मस्त असा फुगवून घ्यायचा, कारण ह्या वड्याला आतून एकदम पोकळच व्हायला हवा.